MIDC मधील लव्ह स्टोरी भाग 5। सावी पुण्याच्या बोसरी MIDC मधून आपल्या गावी जाण्यासाठी ST बसमध्ये बसली। तेव्हा तिच्या मनात गावी जाण्याचा आणि आपल्या थकलेल्या आईवडिलांना भेटण्याचा अथांग आनंद होता। पण तिला या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की तिच्याच कंपनीचा कडक सुपरवायझर प्रसाद तिच्या प्रेमापोटी वेडा होऊन आपल्या अलिशान गाडीतून तिच्या बसच्या मागे गुपचूप येत आहे। प्रसादने सावीच्या बसचा माग काढत पुण्याच्या गडबडीतून थेट तिच्या सातारा सांगलीच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा आणि दुर्गम गावाच्या वेशीमध्ये प्रवेश केला होता। योगायोगाने तो दिवस दसऱ्याचा असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये एका मोठ्या सणाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले होते। गावाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या आणि जागृत देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्त खूप मोठा आणि भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। संपूर्ण गावाला मंदिराच्या ट्रस्टकडून आणि गावकऱ्यांकडून एकत्र जेवणासाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता, ज्याची जय्यत तयारी सुरू होती। प्रसाद जेव्हा आपल्या मोठ्या गाडीतून त्या गावात उतरला तेव्हा गावातील लोक आणि मुले त्याच्याकडे आणि त्याच्या महागड्या गाडीकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होते। प्रसादला सकाळी पुण्यातून निघाल्यापासून काहीच खायला मिळाले नव्हते, त्यामुळे गावात आल्यावर महाप्रसादाची आणि जेवणाची उत्तम सोय झाल्याचे पाहून तो मनातल्या मनात खूप खुश झाला। संपूर्ण गाव संध्याकाळच्या वेळी मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठी एकत्र जमा झाले होते आणि जमिनीवर मोठ्या रांगा म्हणजेच पंगती मांडल्या गेल्या होत्या। प्रसाद गर्दीमध्ये उभा राहून अतिशय उत्सुकतेने आणि व्याकुळतेने सावीला शोधण्याचा प्रयत्न करत होता। त्याचे डोळे फक्त तिच्याच निळ्या ड्रेसचा शोध घेत होते। तेवढ्यात सावी आपल्या मैत्रिणींसोबत आणि गावातील स्त्रियांसोबत एका मोठ्या पंक्तीमध्ये जेवण्यासाठी खाली जमिनीवर बसली। प्रसादने सावीला पाहिले आणि त्याच्या जीवात जीव आला। त्याने विचार केला की इथे आपली ओळख फक्त सावीशीच आहे, म्हणून तो धावत पळत गेला आणि थेट सावीच्या अगदी कडेला तिच्या शेजारी जाऊन बसला। सावीने अचानक आपल्या शेजारी पाहिले तर काय, तिचा पुण्यातला सुपरवायझर प्रसाद सर तिच्या अगदी जवळ जेवायला बसले होते। हे पाहून सावीचे हातपाय थरथर कापायला लागले आणि तिला एकदम हाय वाटले। तिचे डोके सुन्न झाले आणि ती विचार करू लागली की हे सर पुण्यातून थेट माझ्या गावात आणि तेही मंदिरात माझ्या शेजारी कसे काय येऊन बसले। गावातील जुन्या विचारसरणीचे लोक, म्हातारी माणसे आणि शेजारी बसलेल्या बायका अत्यंत आश्चर्याने आणि संशयाने त्या दोघांकडे पाहू लागल्या, कारण गावाकडच्या जुन्या पद्धतीनुसार बाई माणसे आणि पुरुष एकाच पंक्तीत शेजारी पाजारी बसून जेवत नसत। स्त्रियांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी पंगत असते। प्रसादला पुण्याच्या मॉडर्न लाईफची सवय झाल्यामुळे आणि तो हॉटेल संस्कृतीत वाढल्यामुळे त्याला गावाकडच्या या कडक नियमांची आणि परंपरांची अजिबात माहिती नव्हती। तो आपल्या रोजच्या शहरातल्या हिशेबाने सावी आपली ओळखीची आहे आणि तिच्यासोबत आपण रोज बसने प्रवास करतो याच साध्या विचाराने तिच्या शेजारी बसला होता। पण आजूबाजूच्या लोकांच्या नजरा आणि कुजबुज ऐकून सावी प्रचंड लाजेने आणि भीतीने लाल झाली। तिने समोर आलेले जेवणाचे ताट तसेच सोडले आणि ती तिथून न जेवताच तातडीने उठून आपल्या घराच्या दिशेने पळत निघून गेली। सावी अचानक अशी रडकुंडीला येऊन का पळाली हे प्रसादला काही केल्या समजेनासे झाले आणि तो अत्यंत गोंधळून गेला। लोकांनी त्याच्याकडे रोखून पाहिल्यामुळे तोही तिथे न जेवताच पंक्तीमधून उठला आणि सावीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करू लागला। पण तोपर्यंत सावीचे कडक आणि कष्टाळू वडील तिथेच उभे होते। त्यांनी हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला होता। सावीचे वडील अत्यंत रागीट आणि स्वाभिमानी होते। त्यांनी प्रसादला तिथेच गाठले, त्याचा हात धरला आणि त्याला थेट आपल्या घराच्या अंगणात नेऊन उभे केले। अंगणात नेऊन त्यांनी प्रसादला अत्यंत कडक शब्दात झापायला आणि ओरडायला सुरुवात केली। कोण आहेस तू, कुठून आलास आणि माझ्या देवासारख्या मुलीच्या बाजूला पंक्तीत बसायची तुझी हिंमत कशी झाली। सावीच्या वडिलांचा तो रौद्र अवतार पाहून आणि त्यांचा मोठा आवाज ऐकून प्रसाद आतून खूप घाबरला। त्याला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या जोरात ओरडत होते। त्यांचे ते रागाचे शब्द ऐकून प्रसादला मनोमन समजले की हेच सावीचे खरे वडील आहेत आणि कल्पनेच्या जगात हेच त्याचे होणारे सासरे आहेत। वडिलांचा मोठा आवाज ऐकून सावी घरातून धावतच अंगणात आली
आणि आपल्या वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. सावीने वडिलांना सांगितले की बाबा, हे पुण्यातल्या माझ्या कंपनीतले मुख्य सुपरवायझर प्रसाद सर आहेत. ते चुकून आपल्या गावात आले असावेत. सावी आणि प्रसाद या दोघांनीही अजून त्यांच्या मनातील प्रेमाचे सत्य वडिलांना सांगितले नव्हते. त्यामुळे वडिलांना वाटले की हा शहरातील मोठा अधिकारी आहे आणि याला गावाकडच्या पद्धती माहीत नाहीत. आपल्या मुलीच्या कंपनीचा मोठा साहेब आहे हे कळताच सावीच्या वडिलांचा राग शांत झाला. त्यांनी हात जोडून प्रसादची माफी मागितली आणि त्याला माफ केले. नंतर सावीचे वडील तिथून निघून गेले. पंक्तीतला तो मोठा प्रश्न तर सुटला, पण आता प्रसाद समोर सर्वात मोठी समस्या उभी राहिली की या छोट्याशा गावात पुढचे 3-4 दिवस राहायचे कुठे आणि खायचे काय. गावात पुसटसेही कोणते मोठे हॉटेल, लॉज किंवा राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे प्रसादला आपल्या गाडीतच पहिली रात्र काढण्याची वेळ आली. दसऱ्याचा तो मोठा आणि धावपळीचा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये एका नवीन आणि साध्या दिवसाची सुरुवात झाली. प्रसादला रात्री गाडीच्या सीटवर नीट झोप आली नव्हती. त्याचे पूर्ण अंग दुखून आले होते, पण सावीच्या गावात राहण्याच्या आनंदाने तो सर्व सहन करत होता. त्याने पाहिले सकाळी सकाळी मुले टॉवेल घेऊन नदीवर आंघोळीला चालले आहेत. तेव्हा तोही उठून आंघोळ करण्यासाठी गावाकडच्या स्वच्छ आणि खळाळत वाहणाऱ्या नदीवर पोहोचला. तिथे नदीच्या काठावर गावातील काही तरुण मुली आणि स्त्रिया नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. प्रसादने नदीवर येताना मनात एक मोठा आशेचा विचार केला होता की कदाचित सावीसुद्धा नदीवर सकाळी कपडे धुण्यासाठी येईल आणि त्याला तिची एक सुंदर झलक पाहायला मिळेल. पण सावी आपल्या वडिलांच्या भीतीने आणि कालच्या प्रसंगामुळे घरातून बाहेर पडलीच नव्हती. त्यामुळे प्रसादचा तो अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. नदीच्या पात्रात गावातील काही तरुण मुले पोहण्याचा आनंद घेत होती. त्यांनी जेव्हा प्रसादला तिथे पाहिले तेव्हा ते त्याची थट्टा उडवू लागले. प्रसादने धाडस केले आणि तोही नदीच्या संथ पाण्यात पोहायला उतरला. तो शहरात क्लबमध्ये पोहायला शिकला असल्यामुळे त्याने नदीत छान पोहून दाखवले. प्रसादचे पोहणे पाहून ती गावातली मुले खूप प्रभावित झाली आणि त्यांची प्रसादसोबत चांगली ओळख आणि गट्टी जमली. प्रसादने नदीबाहेर आल्यावर त्या सर्व मुलांना आपल्या आलिशान स्पोर्ट्स गाडीत बसवले, गाळणी लावली आणि संपूर्ण गावाला गाडीवरून एक मोठी फेरी मारून आणली. गावाकडच्या मुलांना अशा मोठ्या गाडीत फिरण्याचा अथांग आनंद मिळाला, ज्यामुळे ती सर्व मुले प्रसादचे पक्के मित्र बनले. प्रसादकडे पुण्यात अफाट पैसा होता. वडिलांचे मोठे हॉटेल होते, पण या साध्या गावात राहायला आणि चांगल्या जेवणासाठी एकही हॉटेल उपलब्ध नव्हते. त्याच्या या नवीन मित्रांनी त्याला गावाकडच्या एका साध्या घराच्या पडवीत राहण्याची आणि गावरान जेवणाची सोय करून दिली. सावीने जेव्हा घराच्या खिडकीतून पाहिले की या पुण्यातला देखणा आणि श्रीमंत मुलगा तिच्याच गावातील मुलांसोबत साध्या राहणीमानात राहत आहे, तेव्हा तिच्या मनात प्रसादबद्दल एक अनामिक कौतुक निर्माण होऊ लागले. सुट्टीचा 3रा दिवस उजाडला आणि प्रसादचे गावाकडचे जीवन आता थोडे अधिक त्रासदायक पण नवीन अनुभवांनी समृद्ध होऊ लागले. सावीचे आईवडील अत्यंत साधे असल्यामुळे त्यांनी प्रसादला एक कंपनीचा पाहुणा म्हणून आपल्या घरी चहा पिण्यासाठी बोलवले. तसे तर त्याला आधीच बोलवले असते, पण आल्या आल्या त्याने पंक्तीत केलेल्या पराक्रमामुळे वडिलांचा रागाचा पारा जरा चढला होता. प्रसाद जेव्हा सावीच्या साध्या मातीच्या घरात गेला तेव्हा त्याला गरिबीचे खरे रूप आणि सावीच्या रोजच्या संघर्षाचे जग जवळून पाहता आले. सावीची आई खूप थकलेली होती, तरीही तिने प्रसादसाठी चुलीवरचा गावरान चहा तयार केला. प्रसादने चुलीवरचा चहा आयुष्यात पहिल्यांदाच पिला होता. चहा पिऊन झाल्यावर प्रसादने पाहिले की सावी विहिरीवरून पाण्याचे मोठे हंडे डोक्यावरून वाहून आणत आहे आणि तिचे नाजूक हात लाल झाले आहेत. प्रसादने तात्काळ पुढे होऊन सावीच्या हातातील पाण्याचे हंडे स्वतःच्या हातात घेतले आणि विहिरीवरून पाणी वाहून आणण्याचे कठीण काम सुरू केले. शहरात जिममध्ये डंबेल्स उचलणाऱ्या प्रसादला विहिरीचे पाणी उपसताना आणि जड हंडे वाहताना नाकी नऊ आले. त्याच्या पाठीत आणि हातापायात प्रचंड कळा येऊ लागल्या. त्याचा हा त्रास आणि त्याचा हा साधेपणा पाहून सावीच्या मैत्रिणी आणि तिची आई मनातल्या मनात खूप खुश झाल्या. सावीच्या वडिलांनी विचार केला की
शहरातला एवढा मोठा साहेब असूनही हा मुलगा आपल्या घरात आणि विहिरीवर एवढे कष्ट करत आहे. नक्कीच हा खूप चांगल्या मनाचा माणूस आहे. सावी स्वतःच्या डोळ्यांनी प्रसादचे हे कष्ट पाहत होती. तिला मनोमन खूप सुखाचे आणि आनंदाचे वाटत होते की जो मुलगा पुण्यात कधी कोणाशी नीट बोलत नव्हता तो आज तिच्यासाठी शेतात आणि विहिरीवर घाम गाळत आहे. दुपारच्या वेळी सावीच्या आईने प्रसादला जेवणासाठी आग्रह केला आणि त्याला चुलीवरची बाजरीची भाकरी आणि पिठलं खायला दिले. प्रसादने ते साधे जेवण अत्यंत आवडीने आणि आनंदाने खाल्ले, ज्यामुळे सावीच्या कुटुंबाच्या मनात प्रसादने एक हक्काचे स्थान मिळवले होते. सुट्टीचा चौथा आणि शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी सावी आणि प्रसाद या दोघांनाही पुन्हा पुण्याच्या MIDCमध्ये कामावर हजर व्हायचे होते. सावीचे वडील सकाळी शेतात काम करण्यासाठी निघाले होते, तेव्हा प्रसादने स्वतःहून त्यांच्यासोबत शेतात जाण्याचा हट्ट धरला. शेतात गेल्यावर प्रसादने आपल्या कडक कपड्यांची पर्वा न करता चिखलात उतरून सावीच्या वडिलांना शेती कामात मोठी मदत केली. भर उन्हात काम करताना प्रसादच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्याचे हातपाय मातीने माखले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आत्मिक समाधान आणि आनंद दिसत होता. दुपारच्या वेळी सावी शेतात जेवणाचा डबा घेऊन आली, तेव्हा तिने प्रसादला तिच्या वडिलांसोबत मातीमध्ये बसून हसत खेळत गप्पा मारताना पाहिले. सावीच्या वडिलांनी प्रसादच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, तुम्ही आला आणि आल्या आल्या जे वागलात त्यावरून त्यावेळी मी तुम्हाला चुकीचा मानत होतो. प्रसाद बाबू, तुम्ही शहरातले मोठे साहेब आहात, पण तुमचं मन अगदी सोन्यासारखं साफ आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटला. वडिलांच्या तोंडचे हे कौतुकास्पद शब्द ऐकून सावीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिच्या मनातील प्रसादबद्दलची सर्व भीती आणि अढी आता पूर्णपणे विरघळून गेली होती. सावीला समजले की प्रसाद केवळ तिच्यावर वरवरचे प्रेम करत नाही, तर तो तिच्या परिस्थितीचा, तिच्या कुटुंबाचा आणि तिच्या कष्टाचा मनापासून आदर करतो. सुट्ट्यांच्या या 4 दिवसात प्रसादने जे काही कष्ट सहन केले, जे काही दुःख झेलले, त्या सर्वांमुळे सावीच्या मनात आता प्रसादसाठी एक अत्यंत खोल, हळव्या आणि खऱ्या प्रेमाची भावना तयार होऊ लागली होती. संध्याकाळी जेव्हा दोघेही पुण्यासाठी निघायची तयारी करू लागले, तेव्हा सावीने प्रसादकडे पाहिले. तिच्या नजरेत आता पूर्वीसारखा अबोला किंवा संकोच नव्हता, तर एक अथांग ओढ आणि मुकसंमती स्पष्ट दिसत होती. कथेचा शेवट इथेच होत नव्हता, तर गावाकडच्या या निसर्गरम्य वातावरणातून पुन्हा पुण्याच्या MIDCच्या मशीनच्या आवाजात जाताना या दोघांची लव्ह स्टोरी आता एका अत्यंत सुंदर, गोड आणि नवीन वळणावर येऊन पोहोचलेली होती, जिथे सावीच्या मनात प्रसादने हक्काची जागा मिळवली होती. आता पुढे प्रश्न राहिला तो प्रसादच्या श्रीमंत आईवडिलांचा. ते कसे तयार होतील या नात्यासाठी? सावीसारखी गावाकडची मुलगी ते सून म्हणून ॲक्सेप्ट करतील का, की त्यांची लव्ह स्टोरी इथेच संपेल? हे पाहण्यासाठी पहा भाग 6. जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. कमेंट करून तुमच्या व्हिडिओबाबतच्या प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढच्या भागात. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.